पहिला तर मी आज पत्रकार उमेश शेळकेजी यांची जी निवड झाली त्यांना भेटण्यासाठी मी इकडे आलो आहे. एक सदिच्छा भेट होते. माझा काल एक वैयक्तिक दौरा होता, जेजुरीच्या ह्याला गेलो होतो. परंतु जेजुरी आणि माझा संबंध हा खूप जुना असल्यामुळे तिकडच्या डेव्हलपमेंटसाठी अगोदर ज्यावेळी शासनामध्ये आपण होतो त्यावेळी काही निधीची तरतूद आपण करण्याचं काम केलं, तर प्रत्यक्ष निधी आली नव्हती. नंतर आता आमच्या शासनाने जे निधी दिले त्याचा एक आढावा आपण देखील विश्वस्तांना विश्वासात घेऊन आणि तिकडचे असलेले आमचे विजयबापू शिवतरे आहेत त्यांच्याकडनं घेण्याचं काम केलं. आणि मग सासवडला नगरसेवकांची बैठका होत्या, भोरला एक कार्यक्रम होता आणि नंतर मग आज पत्रकार संघाचे नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचा आमच्या सर्वांच्या वतीने सत्कार नियोजित करण्याचं काम केलं. आणि स्वाभाविकच आहे की मी राज्याच्या विधान परिषदचा उपसभापती असलो तरी देखील पक्षाचा पण एक कार्यकर्ता आहे आणि अगोदर पण मी शिवसेनेच्या बैठकीसाठी येत होतो आणि आताही शिवसेनेच्याच बैठकीसाठी मी चाललोय. तर त्यात काय अगोदरच्या आणि अजातला असतला नाही. आणि संघटनात्मक काही विषय असतील, अर्थात ही सदिच्छा भेट आहे कारण गेल्या आठवड्यामध्येच आदरणीय उदय सामंतजी आणि आमचे इतर सर्व रेपाळीजी, जोशीजी, सर्व पदाधिकारी येऊन BLO आणि SIRच्या बद्दलच्या ज्या काही गोष्टी आहेत ह्याच्यातला आढावा घेऊन गेलेले आणि म्हणून 3 तारीख माझी पूर्वनियोजित ठरली होती. म्हणून मी आज पुण्याला इकडे आलोय आणि सेना भवनमध्ये आमचे सर्व कार्यकर्ते सर्वांना भेटण्याची त्यांची इच्छा होती आणि माझी इच्छा होती म्हणून एक सदिच्छा भेट घेण्यासाठी मी आलो. नाही, मी आता घटनात्मक पदावरती आहे. मी घटनात्मक पदावरती असल्यामुळे असं नाही की बरं राजकीय व्यासपीठावरती मला जाता येत नाही, परंतु काही मर्यादा आपण पाळली पाहिजे. परंतु आता मी पक्षाचा एक प्रतिनिधी आणि पहिल्यांदा पुण्यामध्ये आलो तर स्वाभाविकच आहे सेना भवनमध्ये जाणं हे माझं एक कर्तव्य आणि त्या लोकांची इच्छा आहे की माझी स्वागत करण्यासाठी. पण एक गोष्ट नक्की आहे संघटनात्मक ज्यावेळी पक्ष वाढवण्यासाठी आपल्याला जर काय करायचं असेल तर ते करू. आणि त्याची सुरुवात माहितीसाठी सांगतो की बारामती जिल्ह्याच्या जिल्हा प्रमुख राजेंद्र काळे, इंदापूरचे तालुका प्रमुख आणि बाकीच्याही सर्व लोकांनी आदरणीय एकनाथ शिंदेजींच्या उपस्थितीमध्ये ठाण्यामध्ये ऑलरेडी या अगोदर प्रवेश घेतलेलेच आहेत. पण परत एकदा मला सांगायचं की मी काय पक्ष फोडून इकडे ताकद वाढवण्यासाठी आलो नाहीये. आपल्या आई ती ताकद अजून कशा प्रकारे वाढता येईल आणि कामाच्या माध्यमातून. कारण आज काय झालेलं आहे दुर्दैवाने आज पुणे महानगरपालिकेमध्ये एकही नगरसेवक आमचा नाहीये. आज नाना बंगिरे आज शहर प्रमुख आहेत, म्हणजे त्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आम्ही लढवली. ती कशी लढली गेली, काय गेली, आमच्या मित्र पक्षांनी त्यावेळी किती साथ द्यायची होती, न्याय दिली होती तेही तुम्हाला सर्वांना माहीत आहे. पण मी त्यात जात नाही. पण असं असतं तरी देखील इकडे जी संख्या जर जोपर्यंत प्रतिनिधित्व वाढणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने मला असं वाटते महानगरपालिकेला मध्ये आपला परफॉर्मन्स किंवा पण असं नसला तरी आम्ही नजीकच्या काळामध्ये जेवढे काही उमेदवार होते जे पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरामध्ये या सर्वांची एक स्वतंत्र बैठक शहर प्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये घेऊन त्यांचे नेमकं काय गाणं आहे, नेमकं काय म्हणणं आणि संघटना वाढवण्यासाठी अजून काय केलं पाहिजे अशी ती पण एक बैठक नियोजित करण्याचे काम होणार आहे. शिवसेनेत संभ्रम असा आहे ना की राज्यात जुने मला मांडणारे खूप लोक आहेत. खूप लोक अगोदर यायलाही देखील तयार होते किंवा आताही येऊ शकतो. पण परत एकदा मी सांगतो की मी त्यांना इकडे आणून तोडून करण्याचा माझा नाहीये. याला स्वतःहून असं वाटलं तो मी जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाबरोबर करत असताना ते विकास कामासाठी किंवा त्यांचे काय इच्छा असतील ते आले तर स्वाभाविकच आहे त्यांना मी भेटण्याचं काम करण्यात येईल. या व्यतिरिक्त पण मी एका घटनात्मक पदावर एक व्यक्ती म्हणून घेऊन माझ्याकडे जर कोणी आला तरी देखील तो आमच्या पक्षाचा आहे किंवा इतर पक्षाचा आहे हे का बघता त्याचे प्रश्न या अगोदर पण मी सोडत होतो आणि आताही देखील सोडण्याचं काम. मला असं वाटते की हे काय फक्त पुणे महानगरपालिका पुरतं मर्यादित नाहीये. तुम्ही बघितलं असेल की अशी आम्ही जी भूमिका घेतो तर तसं भारतीय जनता पार्टी दुसऱ्या महानगरपालिकेमध्ये पण ती भूमिका घेत असतो. आणि शेवटी लोकांचे प्रश्न लोकप्रतिनिधी नात्याने सोडवणं किंवा मांडणं ही गरज असते. पण एक गोष्ट नक्की आहे की संघटनात्मक ज्यावेळी एक प्रशासनाच्या वरती एक धाक असली पाहिजे या दृष्टिकोनातूनच तो त्यांचा मोर्चा असावा. अर्थात मला काय त्याच्यातली अधिकची माहिती नाहीये, परंतु पुढे देखील लोकांच्या प्रश्नासाठी असेल तर रस्त्यावरती त्यांना उतरावंच लागेल. कारण लोकांनी त्यांना विरोधी पक्ष म्हणून घेऊन भूमिकेतून ठेवण्याचं काम केलेलं. एकही लोकप्रतिनिधी निवडून न आल्यामुळे स्वाभाविक आहे लोकांना ही अपेक्षा असेल की ठीक आहे आम्ही ज्यांना निवडून दिलं त्यांनी चांगलं काम केलं तर तुम्ही स्वागत करा. पण जर चांगलं काम होत नसेल तर ते नजरेत आणून देण्याचा अर्थात त्याचा नजरेत आणून देण्याची पद्धत हा मोर्चा असलं पाहिजे.
सिस्टम मंडळ भेटून करायला पाहिजे हा नंतरचा भाग, पण ते केलं पाहिजे. पण मला असं वाटते मी यायच्या अगोदर हा मोर्चा निघाल्यामुळे परत मोर्चा काढण्याची त्यांच्यावरती वेळ येऊ नये असाही विचार सर्व राज्यातले असलेल्या मित्र पक्षांनी मिळून केलं पाहिजे अशी आमची हे अगोदरच तरुणांना जे आणि विशेषतः तुम्ही बघितलं असेल की पुणे शहरामध्ये पण नुकताच काही बदल करण्याचं काम केलेलं आहे. बागुलना एक जबाबदारी दिलेली आहे, कारण या अगोदरचे जे युवा सेनेमध्ये काम करणार होते त्यांना आता फादर बॉडीमध्ये कुठेतरी आपल्याला ऍडजस्ट करायला पाहिजे. तर हे जे बदल आपण यासाठीच करतोय की या सर्व विषयावरती पक्ष संघटना म्हणून कोणीतरी आवाज उठवला पाहिजे, कोणीतरी बोललं पाहिजे. आणि ही घटना देशव्यापी ज्यावेळी घडते अशा स्थानिक स्तरावरती पण देखील आपला कोणीतरी पक्षाचा प्रतिनिधी असलं पाहिजे. म्हणून नक्कीच त्यांना आकर्षित करण्यासाठी आपण करू. ओबीसीना न्याय मिळतो की नाही हे जे म्हणणं मला असं वाटते ते आज योग्य होणार नाही, कारण स्वतः पंकजा ताई आहेत, त्या अगोदर धनंजय मुंडेजी होते, आदरणीय भुजबळ साहेब त्या समाजामध्ये आहेत, अनेक आमच्यासारखे किंवा अनेक लोक पण जे वेगवेगळ्या समाजाचे घटक आहेत, ते उपेक्षित जे वंचित समाजाचे पण अनेक काही घटक आहेत, ते सत्तेमध्ये आहेत, सरकारमध्ये आहेत. आणि त्या सरकारमध्ये जरी नसले तरी देखील लोकप्रतिनिधी म्हणून आहेत, खासदार म्हणून, आमदार म्हणून आहेत. मला असं वाटते आपण लगेच अशा निकर्षाला येणं काय योग्य आहे? मला माहित नाहीये, पण त्यांनी वैयक्तिक स्वतंत्र मागणी जर केली असेल तर स्वाभाविकच आहे त्यांच्याकडे काय अधिकची माहिती आहे. योगायोगाने मी आज पक्षाची बैठक झाल्यानंतर त्यांच्याशीच भेटायला जाणार आहे. आमची ठरलेली बैठक होती किंवा भेट आहे. मला वाटते मी अधिकची माहिती त्याच्यात घेईल आणि त्यांना जी यावेळी मदत लागत असेल, माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जे गृहमंत्री पण आहेत त्यांच्याबरोबर हे चर्चा करून त्याचा निर्णायक आपण लावण्याचा प्रयत्न आपण करू. आज नाशिकमध्ये जी घटना घडते ते जर आज कुठेतरी होत असेल तर मला असं वाटते की जबाबदारी ही स्थानिक प्रशासनाची आहे. आणि स्वाभाविक आहे की अंकुश ठेवण्याचं काम शासन म्हणून घेऊन तिकडचे जे जिल्हाधिकारी असेल किंवा महानगरपालिका आयुक्त करते. पण मला वाटते ते शासनाच्या स्तरावरती तसं चाललेलं. मी आता घटनात्मक पदावर असल्यामुळे राऊत साहेब काय बोलतायत त्याच्यासाठी आमचे पक्षाचे प्रवक्ते आणि इतर लोक त्याला उत्तर देतील. अजिबात नाहीये. सुषमाताई च्या बद्दल मी जी भूमिका मांडली ही वैयक्तिक माझी भूमिका होती, कारण शेवटी एक काम करणारी ज्यावेळी एक सहयोगी असते आणि त्यावेळी त्यांना पक्षाने कुठचा क्रायटेरिया आहे लोकप्रतिनिधी पद देण्यासाठी हा प्रश्न मी मांडण्याचं काम केलं होतं. कारण 400-500 पेक्षा जास्त सभा त्यांनी घेतल्या होत्या. एवढंच नाही तर पुण्यामध्ये असेल, बीडमध्ये असेल, मराठवाड्यामध्ये आणि त्यावेळीच्या शासनाच्या समोर जे जे काही विषय यायचे विरोधातले ते मांडण्याचं काम केलं होतं. आणि म्हणून मी स्वाभाविक प्रश्न विचारला, पण माझी अशी कुठची त्यांची चर्चा नाही. आणि अर्थात वैयक्तिक माझा असं मत आहे आणि सुषमाताईंची पण अशी काही मानसिकता नाही. ते त्या पक्षामध्येच राहणार आहेत, कारण ते चळवळीतले आहेत. त्यांना अशा गोष्टी करण्यापेक्षा त्यांना असं वाटत असेल की ती लोकांची भूमिका घेऊन करेल. पण किमान आता तरी पक्षाने त्यांना न्याय द्यावं हे अशी माझी अपेक्षा राहील. मला अजून त्याच्यातली माहिती नाहीये. अधिक माहिती घेतल्याशिवाय मी त्या विषयावरती बोलणं योग्य होणार नाही. परंतु जसं तुम्ही म्हटल्यात गुन्हा जर झाला असेल तर पोलीस अधिकची चौकशी करतील. रायगडमध्ये सगळं आलबेल आहे का? कारण एका शासकीय कार्यक्रमामध्ये भरत गोगावले यांनी थेट राजीनामा देण्याची मागणी केली होती. कार्यक्रमात गोंधळ झाला, स्वतः बावनकुळे यांना येऊन पुढे येऊन माफी मागावी लागली. काय माहिती? हे काल मी फक्त टीव्हीवरती बघितलं, पण मला पूर्ण ते बघता आलेलं नाही. नाशिकच्या पालकमंत्री पदाची देखील मागणी होती भुजबळ साहेबांना. बॅनर्स पाहायला पाहिजे, पण असं बॅनर्स लावून पालकमंत्री पद किंवा दिलं जात नाही किंवा होत नाही. भुजबळ साहेब अर्थात खूप मोठे नेते आहेत आणि ज्येष्ठ आहेत. काल देखील त्यांनी काही सल्ला आणि सूचना दिल्या. मला वाटते दोन्ही ज्येष्ठ मंत्री आता आहेत ते त्यांच्या स्तरावरती बसून चर्चा करत नाही. तेच म्हणतायत की अजिबात तसं म्हणता येणार नाही. पण जसं मी अगोदरच सांगितलं तर ही जबाबदारी प्रशासनाची, अर्थात प्रशासनावरती अंकुश ठेवण्याचं काम हे त्या जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्ताचे होते. नाही जुळून नाही, अजिबात नाही. उलटा आता माझी तर भूमिका अशी आहे की मी आता सभागृहामध्ये उपसभापती पद आहे. जिकडे मला असं वाटलं योग्य असेल तर मी शासनाचा निश्चित कौतुक करेल. जिकडे मला असं वाटते की बा काही गोष्टी आपण सूचना देऊ शकतो तर मला वाटतं ती जी भूमिका मी रस्त्यावर उतरून मांडत होतो, आता सभागृहाचा उपसभापती या नात्याने सरकारला सल्ला देणे किंवा सरकारला विनंती करणे किंवा सरकारकडनं करून घेणे याच्यामधला फरक तुम्हाला जाणवत असेल. आणि म्हणून तुम्ही बघता की आल्यात अनेक काही विषयाला चालना मिळते. मी स्वतः ज्यावेळी कार्यालयात बसतो 8-8, 12-12 तास लोक येत आहेत. यातूनच हे स्पष्ट होत आहेत की लोकांचे जे प्रश्न जे प्रलंबित होते जे आता शासना स्तरावरती आणले पाहिजे होते ते आणण्याचं काम मी करणार. नाही बघा, मी ज्या बरोबर संघटनेमध्ये काम करत असताना मी कुटुंब म्हणून घेऊनच त्या सर्वांबरोबर वागलो आणि जीवातले संबंध आहेत. तर अनेकांचे संबंध माझे काली होते, आजी होते आणि ते फक्त
मी आता ज्या पक्षातून आलो म्हणून त्यांच्यावर नाही, म्हणजे आता ह्याच्यानंतर मला अंकुशराव काकडे भेटायला येणार आहेत, त्यानंतर अजून काँग्रेसचे काही मित्राचे ते येणार आहेत व्यक्ती म्हणून घेऊन. तर मला असं वाटत नाही की ते संबंध निवड फक्त पक्षापुरताच असतात. अर्थात एक राजकीय भूमिका आपण ज्यावेळी घेत असतो, पण राजकीय भूमिकेच्या व्यतिरिक्त राजकीयच्या पलीकडे जाऊन वैयक्तिक संबंध पण ज्यावेळी एक नाता होतो, तो नाता कोणी पक्षात तोडू शकत नाही आणि ते नाते पुढच्या काळामध्ये पण राहते. असं 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 काहीच नाही. म्हणजे ज्यावेळी मी एकच वाक्य बोललो होतो की आपण ज्यावेळी येतो त्यावेळी आपण लायक असतो आणि जातो त्यावेळी नालायक असतो, अशी भूमिका कोणी घेता कामा नये. आणि मी परत एकदा सांगतो की 2024ला पण मला ही संधी होती, महानगरपालिकेला पण ही संधी होती, अशा भूमिका होती, पण मी कुठची त्यावेळी भूमिका घेतली नाही. निष्ठेने प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न त्यावेळी केलेला आहे. आणि तुम्हालाही माहीत असेल की आपण सर्वजणच मला गेल्या 4-5 वर्षापासून संघटनात्मक कव्हर करत होता आणि संपर्क प्रमुख या नात्याने पण मी जेवढा वेळ आलो किंवा देण्याचा प्रयत्न मी केला. आणि काय होतो, लोकांना वाटायचं का पुणे चे संपर्क प्रमुख, तर त्यांना असं वाटायचं फक्त पुणे शहर नाही. मी संपर्क प्रमुख होतो 21 विधानसभेचा आणि 21 विधानसभेमध्ये आम्ही अवघ्या 2 सीट घेतलेत, एक मोकाटेंची आणि एक ग्रामीणमध्ये. आणि ग्रामीणमध्ये आम्ही बाबाजी काळेंना एवढ्या मताधिक्याने आणण्याचं काम केलं. तर सांगण्याचा हेतू असं की जिकडे मी गेलो तर तिकडे प्रामाणिक माझी भूमिका केली आणि आज तीच प्रामाणिक भूमिका आदरणीय एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वाखाली आणि श्रीकांतजींच्या सहयोगाने या जिल्ह्यामध्ये निश्चितपणे आम्ही करू. आणि येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये पुन्हा अजून तुम्हाला पक्षाची ताकद वाढलेली पाहायला मिळेल.